गटशेती या संकल्पनेत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलंय हे नक्की. पण काय गटशेती केल्यानं खरोखरच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते? गटशेतीतून काय खरोखरच शेतकऱ्याला समृद्धीची शिडी चढता येईल? गटशेतीमुळे नफ्यात मोठी वाढ होऊन शेतकऱ्यांच्या खिशात खरोखरच पैसा खुळखुळू शकतो? होय, हे सगळं शक्य आहे. आणि हा फक्त दावा नाहीये, तर साल 2022 ते 2024 दरम्यान महाराष्ट्राच्या 46 तालुक्यांमध्ये झालेल्या एका स्पर्धेनं हे सिद्ध करून दाखवलंय. सत्यमेव जयते फार्मर कप. एकजूट, ज्ञान, श्रमदान अर्थात इर्जिक या प्रमुख आधारस्तंभांवर गटशेतीची एक अनोखी स्पर्धा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला आणि सुरू झाला एक नवा प्रवास. या प्रवासातला पहिला मुक्काम म्हणजे फार्मर कप स्पर्धेचं 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण. शेकडो शेतकऱ्यांनी हसत खेळत प्रशिक्षण घेऊन तंत्रशुद्ध शेतीचे धडे गिरवले. शेती कशी करायची शास्त्रोक्त पद्धतीने हे आम्ही तसं शिकलो. बऱ्याच ज्या पहिल्या आमच्या जुन्या संकल्पना होत्या त्या पाकच मोडीस आल्या. प्रशिक्षण घेतलं ना, तिथंच आम्हाला सर्व ऊर्जा तिथंच मिळाली आणि तिथूनच आम्ही तयार होऊनच आलो. शेती म्हणजे काय हे तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं. इतकं आतमध्ये ऊर्जा निर्माण झाली की मी शेती करू शकेल, मी घरी जाऊन गट निर्माण करू शकेल, महिलांना मिळून मी पूर्ण शेती जबाबदारी पार पडू शकेल. नव्या ज्ञानाने, नव्या विश्वासाने सज्ज होऊन या शेतकऱ्यांनी मग आपापल्या गावात गटशेतीची बीजं रोवली. गावोगावी गटबांधणी सुरू झाली. जागोजागी लोकांनी एकतेचं महत्त्व समजून घेतलं आणि गट सहज तयार झाले. कुठे कुठे मात्र गट तयार व्हायला जरा अडचणी येत होत्या, पण शेतकऱ्यांनी हार न मानता गटबांधणी केलीच. वेगवेगळ्या युक्त्या वापरत गावोगावी गटबांधणी होत होती. अनेक गावांमध्ये खास संपूर्ण महिला गट सुद्धा तयार झाले. यापैकी काही महिला गटांनी तर घरच्यांशी संघर्ष करून आपले गट तयार केले. गडी काय म्हणतो, माझ्याशिवाय काहीच होत नाही, सारं मलाच का बघावं लागतं. मग महिलांनी बी दाडा बांधला, आम्ही तुमच्याशिवाय काही होत नाही, आम्ही करून दाखवत म्हणून. नाहीच म्हणले. मग मी एका दिवशी भांडलो द्यायला. मग तुम्ही का देत ना म्हणलं, मला एखादी एकर तर द्या म्हणलो, तुम्ही सगळं शेती करा मात्र मला एकरभर द्या म्हणलं. त्यांना आम्हाला शेती द्यावीच लागली. कसंही म्हणून भांडून म्हणा, कसं म्हणा, काही दिवस एकमेकाशी बोललो नाही, पण आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. पहिल्या फार्मर कपमध्ये फक्त महिलांचे असे 40 शेतकरी गट तयार झाले होते. दुसऱ्या फार्मर कपमध्ये तयार झाले फक्त महिलांचे असेच तब्बल 750 शेतकरी गट. आणि तिसऱ्या फार्मर कपमध्ये हा आकडा चक्क जाऊन पोहोचला 2000च्या जवळ. दुसरीकडे आणखी एक बदल घडला. शेतीतल्या निराशेला कंटाळून शेतीपासून दूर गेलेली गावची तरुण पोरही शेतकरी गटात सामील झाली. मी कधी व्हिडिओ बघत बसायचो, कधी काय, कधी पिक्चर, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करत नव्हतं. आमचं माघारी येताना एसटीत तेच नियोजन की हितनं गेल्यानंतर मोबाईल हातात घ्यायचाच नाही. आपलाच गट आपण असं तयार करू की गावाला भारी करू, एकच करू पण गावाला भारी करू, असा गट तयार करू आपण म्हणलं. आम्ही शब्द दिला होता, दरवर्षीपेक्षाच उत्पन्न कमी झालं तर जे नुकसान झालं ते आम्ही भरून काढू. गट सज्ज झाले आणि स्पर्धेचं बिगुल वाजलं. गटांनी सुरुवातीलाच आघाडी घेत शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांची एकत्रितपणे खरेदी करून डिस्काउंट मिळवत खर्चात मोठी बचत केली. सोबतच एकमेकांच्या शेतात आळीपाळीने एकत्र इर्जिक पद्धतीने काम करत मजुरीचा प्रश्न मिटवला आणि खर्चही वाचवला. या कामातून नव्या अभिमानाने, नव्या स्वाभिमानाने हे शेतकरी भारावून गेले. नव्या ज्ञानाची कास त्यांनी धरली. गावोगावी सुरू झाली एक अनोखी शाळा. या शाळेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सोबतच महाराष्ट्रातल्या इतरही अनेक महत्त्वाच्या कृषी विद्यापीठातील वेगवेगळ्या पिकांच्या एक्सपर्ट शास्त्रज्ञांची भली मोठी फौज शेतकऱ्यांसोबत उभी राहिली. सर, माझा प्रश्न असा होता की आम्ही जी पहिली मका पेरायचो तर ही बैलाने पेरायचो सर, आणि आता नवीन पद्धत ही जी आली तर ट्रॅक्टरनं, तर बैलाने पेरलेली चांगली राहील की ट्रॅक्टरनं पेरलेली चांगली राहील? आमच्या गावामध्ये पाऊस कमी झालेला आहे तर कपाशीचं कोणतं बियाणं
आम्ही वापरावं, मग कमी पाऊस येणार. अतिशय चांगला प्रश्न विचारलाय. फक्त मला इथे विचारायचं, आपण कुठल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कृषी शास्त्रज्ञ थेट उत्तरं देऊ लागले आणि शिक्षण सोपं होऊन गेलं. या शाळेत कशातच बंधन नाही, नाही छडी नाही फीस. बालकापासून म्हाताऱ्यापर्यंत शाळा ही जमते जायला. शेती शाळेत पहिला आम्ही 5 मिनिटं अगोदरच हात करून बसतोय की बाबा आमचा प्रश्न आहे हा सर. ज्ञानाचा प्रवाह घरोघरी पोहोचू लागला आणि मग सर्वांच्या तोंडी एकच शब्द रुंजी घालू लागला, SOP अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस. हंगामाच्या अगदी सुरुवातीपासूनच शेतीच्या विविध तंत्रशुद्ध SOPचं शेतकऱ्यांनी तंतोतंत पालन केलं. कडक उन्हात नांगरणी केली. की आळी म्हणजे फक्त कीड नाही, तर त्याच्या त्या 4 अवस्था असतात, तर ते 4ही अवस्थेत कंट्रोल केली जाऊ शकते हे आम्हाला कळालं. आणि ज्यावेळेस तुम्ही उन्हात नांगरणी करता त्यावेळेस कोश अवस्थेत तुम्ही नियंत्रण करू शकता हे आम्हाला या शेती शाळेतून समजलं. कृषी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य त्या बियाण्याची निवड केली. पेरणीआधी प्रथम बियाण्याची उगवण क्षमता तपासली. उगवण क्षमता वगैरे तपासणी केल्यामुळे आमचं बियाणं म्हणजे जे आहे ते आम्हाला पुरेसे प्रमाण किती पाहिजे त्याचं समजलं. त्यामुळे पूर्ण रोपांची संख्या वगैरे व्यवस्थित राहिली. बियाणाला सुदृढ बनवण्यासाठी त्याचं लसीकरण अर्थात बीज प्रक्रिया केली. की आम्ही पहिले सोयाबीन आणल्यानंतर कट्ट फाडलं की ट्रॅक्टरात टाकलं की पेरलं. पण आम्ही आता ते SOP सांगितल्यानंतर आम्ही ते पाहिल्यानंतर आम्ही सामूहिक इर्जिक पद्धतीनं बीज प्रक्रिया केली हे त्याच्यातून समजलं. ते बी जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली. 2 रोपांमध्ये योग्य अंतर राखत तंत्रशुद्ध BBF पद्धतीनं पेरणी केली. बेड असल्यामुळं आमच्या पिकाला जास्त पाणी झालं नाही, कमी पाऊस असल्यामुळं सुद्धा पिकं एकदम छान उगवले. पटकनच आपली पराठीवरती आली आणि ज्या जोमाने आली तेव्हाच असं वाटलं आम्हाला का हे आहे SOP. जेव्हा सुरुवातीपासून आम्ही SOPचा वापर करत गेलो त्यामुळे निश्चितच प्रत्येक SOPचा आम्हाला रिझल्ट म्हणजे चांगला रिझल्ट दिसत आला. आणि ते जे रोपटं होतं, ते जे झाड होतं, हे झाड क्वालिटीचं झाड दिसत होतं. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा बदल घडला, तो म्हणजे शेतकरी निसर्गाचा हात हातात घेत शेती करू लागले. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करत नैसर्गिक घटकांपासून अगदी नगण्य खर्चात स्वतः तयार केलेल्या निमार्क, दशपर्णी अर्क अशा उपायांचा वापर होऊ लागला. सोबतच पिवळे, निळे चिकट सापळे, पक्षी थांबे, कामगंध सापळे या नैसर्गिक कीड नियंत्रणांच्या उपायांचाही शेतकऱ्यांनी वापर केला. विषमुक्त शेतीकडे पावलं पडू लागली आणि शेती पार पालटून गेली. नव्या चेतनेनं शेत शिवार भारावून गेलं आणि मग आले घामाचा मोबदला देणारे सुगीचे दिवस. एकतेच्या ज्ञानाच्या जोरावर कधी नव्हे एवढं विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांनी घेऊन दाखवलं. असे हिरवेगार भरलेले अप्रतिम प्लॉट असे आम्ही कधीच पाहिले नव्हते. त्या पानाची साईज एवढी मोठी होती की त्या पानावरती 8 बोटं बसत होते, की पूर्वी 4 बोटं पण बसायचे नाही. 78 वर्ष वय आहे, पण यापूर्वी मी कितीतरी वेळा मका लावले, पण एका एकराला 15 ते 20च पोती झालं. माझ्या स्वतःच्या आता एकऱ्यात 50 ते 55 पोतं कोणी सहजासहजी उत्पन्न निघत एवढी मला खात्री आहे त्याची. काढणीची वेळ आली, पोते भरून राहिले, त्यातील ते दाणे एक एक दाणे पडताना पाहून आम्ला तर ते असा सोन्याचा तर वर्षाव म्हणतात की नाही तसं वाटायला लागलं. 8 झाले पोते, 10 झाले, 12 झाले, अरे आणखीन तर बाकी इतके झाले. पहिलं पोतं निघालं, परत दुसरं पोतं निघालं, तिसरं निघालं. आम्हाला मशीन थांबवावी लागली आणि घरी जाऊन पोती घेऊन यावी लागली. जो एकरी 4 क्विंटल काढत होता आज तो 13 क्विंटलवर इतका खुश आहे की मापच जेव्हा येईल एकदम खूप आनंदित आहे. जेव्हा एकटे विखुरलेले शेतकरी शेती करत होते तेव्हा 2021 मध्ये एकरी सरासरी 8 क्विंटल पर्यंत होणारं सोयाबीन तंत्रशुद्ध गटशेती होऊ लागल्यानंतर 2024 मध्ये चक्क 12.7 क्विंटल पर्यंत जाऊन पोहोचलं. गटशेतीच्या जादूमुळे मक्याचं उत्पादन 66% वाढलं. कापसाचं उत्पादन जवळजवळ दुप्पट झालं. तूर आणि उडीद या पिकांचं उत्पादन तर दुपटीपेक्षाही जास्त झालं आणि बाजरीचं उत्पादन तिपटीच्याही पार गेलं. प्रचंड उत्पादन मिळालं आणि शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळू लागला. आमचा कांदा विकला 30 गुंठ्याचा, त्याच्यात 1,30,000 रुपये झाले. आज काही ठिकाणी एका कॅरेटचे 100 रुपये सुद्धा होत नाहीत.
परंतु आमच्या भेंडीला कोणतरी फोन करून म्हणते की मला 50 किलो आणून दे 100 रुपयाच्या भावाने. म्हणजे गटाचं स्वप्न आहे की आपला टमाटा हा युरोप आणि अमेरिकेच्या लोकांना चाखायला लावणार आणि त्यांचं पोट भरू आणि आमचे खिसे भरू. 2 पैसे केस शिल्लक आले की माणूस गातायट चालते ना. 2 पैसे शिल्लक जातात. ही किमया होती तंत्रशुद्ध पद्धतीनं एसओपीज वापरून केलेल्या गटशेतीची. कुठे कुठे तर असं घडलं की एसओपीजच्या वापराला जे शेतकरी सुरुवातीला विरोध करत होते त्यांच्या तुलनेत एसओपीज वापरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पादन हे खूप जास्त आलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मनपरिवर्तन झालं. चिखलदऱ्यातल्या कुलंगणा बुद्रुक गावात 2022 मध्ये असंच घडलं. चंद्रभाऊंनी गावात गट तयार केला, पण पारंपरिक शेतीच्या पद्धती बदलायला त्यांचे सहकारी मात्र तयार नव्हते. मूर्खपणा म्हणजे पूर्ण मूर्खपणा, मूर्खच म्हणून मी त्याले. पण एसओपीचा वापर करून केलेली चंद्रभाऊंची शेती फळाला आली आणि एका एकरात जवळजवळ 12.5 क्विंटल सोयाबीन निघालं. चिखलदरा तालुक्यामध्ये चढ उताराची जमीन असल्यामुळे ते पूर्ण ॲव्हरेज 4 क्विंटलच्या वर सोयाबीन जिथं जात नाही तिथं यांनी डायरेक्ट तिप्पट सोयाबीन म्हणजे एकरी 12 क्विंटलपर्यंत सोयाबीन घेतलं आणि हे विक्रमी उत्पादन होतं. आमची सारी अशी भावना पलटली की आपल्याला अशीच शेती करायची. साशंक गावकरी आता प्रशंसक बनू लागले आणि पुढल्या वर्षी 2023 मध्ये दुसऱ्या फार्मर कपच्या वेळी तर गावचे शेतकरी स्वतःहून एसओपीचं पालन करत तंत्रशुद्ध गटशेती करू लागले आणि चंद्रभाऊ बनले चिखलदरा तालुक्यातील गटशेती चळवळीचे ब्रँड अँबॅसेडर. महाराष्ट्राच्या मनगटात जोर आहे. शेतकरी एकत्र आले तर शेतीतल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते स्वतःच शोधू शकतात हे फार्मर कपच्या शेतकऱ्यांनी सिद्ध केलं. आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू शकतोय ही आम्हाला खात्री एकमेव फक्त शेतकरी गट केल्यामुळं आली. जे आत्तापर्यंत विखुरलेलो होतो, माझी शेती माझं एवढं करत आम्ही ज्यावेळेस एकत्र आलो आणि आपलं म्हणून ज्यावेळेस गटानं एकत्र केलं त्यामुळेच एवढा मोठा आमूलाग्र बदल घडवू शकलो. जरी डोंगर जरी आडवा आला तरी आम्ही सगळी मिळून ताकद आली आम्हाला की मागं सारू शकतोय, अशी आम्हाला एवढी ताकद आली. निराशा हा शब्द जर राहिला नाही, आम्ही निराशा संपवून टाकली. या सर्व लढवय्या शेतकऱ्यांपुढे महाराष्ट्र नतमस्तक आहे. शेतीच्या इतिहासाची दिशा आता पालटू लागली आहे. गटशेतीची एक लोक चळवळ महाराष्ट्रात जोर धरतेय. साल 2026 मध्ये ही चळवळ पसरणार आहे अख्ख्या महाराष्ट्रभर. एकूण 1 तालुका होणार आहे समाविष्ट. ही लोक चळवळ तुमच्या तालुक्यापर्यंत, तुमच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? Yeah.